गंगापूर तालुक्यात अवैध वाळू उत्खनन करून साठवून ठेवण्यात आलेल्या वाळू साठ्यावर आमदार प्रशांत बंब यांनी कारवाई करत महसूल विभागाच्या ताब्यात दिलेल्या वाळूचा आता घरकुल लाभार्थ्यांसाठी उपयोग केला जाणार आहे। आंबेलोहळ इथं सोमवारी सकाळी 10 वाजता या वाळू वितरणचा शुभारंभ करण्यात आला। गंगापूर तालुक्यात विविध ठिकाणी अवैध वाळू उत्खनन करून मोठ्या प्रमाणात वाळूचा साठा करण्यात आल्याची माहिती समोर आली होती। वाळू माफियांविरोधात कारवाई करण्याच्या सूचना आमदार प्रशांत बंब यांनी महसूल प्रशासनाला वारंवार दिल्या होत्या। मात्र अपेक्षित कारवाई होत नसल्यानं आमदार बंब यांनी प्रशासनाच्या मदतीनं विविध ठिकाणी पाहणी करून अवैध वाळू साठ्यांवर धाडी टाकल्या। या कारवाईत मोठ्या प्रमाणात वाळू साठा महसूल विभागाच्या ताब्यात देण्यात आला। या साठ्याची किंमत सुमारे 8 ते 10 कोटी रुपये असल्याचं सांगण्यात आले। या जप्त वाळू साठ्यातून तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांना प्रति लाभार्थी 5 ब्रास वाळू मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला। आंबेलोहळ इथं या उपक्रमाचा प्रत्यक्ष शुभारंभ करण्यात आला। हायवा वाहनाच्या माध्यमातून वाळू भरून ती लाभार्थ्यांच्या थेट घरापर्यंत पोहोचवण्यात येत आहे। घरकुल बांधकामासाठी मोफत वाळू मिळाल्यानं लाभार्थ्यांनी आमदार प्रशांत बंब यांचे आभार मानले। तालुक्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांना मोफत वाळू उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचं आमदार बंब यांनी यावेळी सांगितलंय। यावेळी उपविभागीय अधिकारी डॉक्टर अरुण जराड, तहसीलदार नवनाथ बगवाड, गटविकास अधिकारी सुहास वाघचौरे, भाजपचे तालुका अध्यक्ष रवींद्र चव्हाण, कृष्णकांत व्यवहारे आदींसह विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच घरकुल लाभार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। वाळूच्या ठेक्यावरती साठ्यावरती तुम्ही आलेला आहात, सर्व प्रशासन तुमच्या सोबत आहे, नेमकं काय प्रकार आहे आणि ही वाळू पुढे वाटण्याचा उपक्रम देखील आहे, नेमकं प्रकरण काय? आपण ज्या ठिकाणी आलेलो आहोत ते माझ्या मतदारसंघातील आंबेलोहळ, वडगाव, रामपुरी या ठिकाणी आहोत। आणि या ठिकाणी तुम्ही जर बघितलं आता जवळपास 2000 ते 2500 ब्रास वाळू वेगवेगळ्या कृत्या वापरून वरतून थोडी माती झाकून आणि प्रचंड 100-150 एकरचं गायरान हे अगोदरपासून मुरुम उकरून आणि त्यात माती लपवून ठेवण्यात वाळू लपवून ठेवण्यात आलेली होती। आणि असेच वेगवेगळे 11 ठिकाणी मी वेगवेगळ्या आमच्या अधिकारी महोदयांना ही जी आम्ही मोहीम घेतली, सन्माननीय एडीएम साहेब, सन्माननीय तहसीलदार साहेब आणि आम्ही एक 15 दिवसापूर्वी या ठिकाणी आलो होतो। हे सगळे स्टॉक्स आम्ही बघितले। वाळू माफिया हे इतके पुढे गेलेले होते की त्यांनी रस्ता कळूच दिला नाही, कधी आम्हालाही कळत नव्हता। तर मी त्यांच्या घरी थोडेसे जरा फुकटचे तांदूळ, गहू असे पाठवून वेगवेगळ्या कृत्या वापरून त्यांच्याकडनंच हे अड्डे प्राप्त करून घेतले। आणि मग त्या अड्ड्यावर जेव्हा आम्ही आलो तर अकल्पनीय होतं, इतका मोठा स्टॉक या ठिकाणी सापडलेला आहे। त्यात विषय काय होता की घरकुल जे आहेत गोरगरिबांचे त्यांना 5 ब्रास वाळू मोफत शासनाने कबूल केलेली आहे, पण ती द्यायला नव्हती, ॲक्च्युअली ते भेटत नव्हती, हायवा नव्हते आणि ही सगळी विदाऊट रॉयल्टीची आहे। आणि म्हणून आमच्या मतदारसंघातला जवळपास 7000 ब्रास वेगवेगळ्या ठिकाणचा स्टॉक आम्ही जप्त केला आहे प्रशासनाच्या मदतीने। आणि आज आम्ही आता जी घरकुलवाले आहेत त्यांना मोफत वाळूचं वितरण या ठिकाणी ठेवलेलं आहे। अच्छा, हे प्रशासनाला दिसणार नाही म्हटलं, तुम्ही शोधून काढलेलं आहे, इथे कुठेतरी प्रशासनाचं फेल्युअर नाही का? 1-2 ट्रक नव्हे तर अख्ख्या 100 एकरवरती असं होतंय, प्रशासन त्याचं कुठे मिली बघत आहे असं वाटतं की तुम्हाला? याच्यात 100% इथल्या लोकल तलाठी आणि गिरद्वार इन्क्लुडिंग ग्रामसेवक सर्वच अधिकारी कर्मचारी ह्या एरियामध्ये जे राहतात त्यांना हे माहीत असतंच, परंतु त्याच्यावर त्यांनी डोळेझाक केलेली आहे। त्यांना अक्षरशः रस्त्यावरच्या गोष्टी मी तर हे ऐकलंय इथले, मला वाटतं कधी भिंगारे, तसलं भिंगारेच नाही, इथले भिंगारे बहुतेक त्यांची पार्टनरशिप पण असल्याचं मला कळतंय। तशी मी तक्रारही श्रीमान बावनकुळे साहेबांकडे 15 दिवसापूर्वी केलेली आहे आणि आता पण डिटेल देतोय। त्यांचे मोबाईल जर चेक केले तर हे सगळे वाळू माफिया त्याच्यामध्ये भेटतील असं मला पूर्ण खात्री आहे। त्यांना विचारल्यावर ते ततफप करत होते, परंतु इतकी मोठा भाग तुम्ही सांगितलं की इथल्या लोकलच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मर्जीशिवाय होऊच शकत नाही। म्हणूनच मी सांगत असतो की सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी मुख्यालय राहिलं तर असे प्रकार कमी घडतात, पण या ठिकाणी हे सामीलच आहे। तुम्ही बघितलं असाल इतकं अवाढव्य कुठे तुम्ही तुमच्या लाईफमध्ये पण बघितलं नसेल, कारण आपण इथे उभे आहोत। किती प्रचंड स्टॉक आणि आयडिया करून डोंगर तयार करून त्याच्या आत लपवून अशा स्ट्रेचेस तयार करून त्यात वाळू लपवून आणि असल्या प्रकारचं हे अवैध वाळू माफियांनी केलेलं आहे। किती एकरामध्ये ही वाळू लपवली आहे आणि किती ब्रास वाळू आहे? या ठिकाणी आपण जे उभे आहोत ती जवळपास 2500 ब्रास वाळू असेल वेगवेगळ्या ठिकाणाची। आणि हे जे आहे किमान 150 एकराचं, 100 एकरच्या वरतीच हे गायरान नक्की आहे। यात
थोडासा हॅमचा जो रस्ता आता चालू आहे त्या ठिकाणचा पण मुरुम गेलेला आहे. पण हे आजचं उपकरण नाही, गेल्या 7-8 वर्षापासून हे सगळं डिगिंग होत असावं हा सगळा अंदाज आहे. बरं, पूर्ण तालुक्यामध्ये किंमत असेल जिथं आतापर्यंत त्याची तुम्ही किंमत वाळू मला जप्त वाटतं जवळपास 6,000 ते 7,000 रुपये खेड्यापाड्यामध्ये आणि 8-9 हजार रुपये शहरामध्ये चालते. तर सर्व वाळूची जर तुम्ही किंमत लावली तर ती जवळपास 10-1 कोटीच्या घरात जाईल. नाही, सगळ्या रेती ठिकाणची किती ब्रास म्हणजे किती आता तालुक्यामध्ये पूर्ण तालुक्यामध्ये तुम्ही किती ब्रास जवळपास मी पूर्ण सांगितलं जवळपास ती 10 ते 12 हजार ब्रास आहे. किती करणार? म्हणजे बघा आम्ही जी धरल्या गेली ती जवळपास 6,500-7 हजार आहे. आणि अजून जे नवीन ठिकाण आम्हाला भेटले लोकेशन ती सगळी मिळून 10 ते 12 हजार ब्रास नक्कीच असावी. आणि सगळी वाळू आम्ही प्रशासनाच्या मदतीने सगळ्या घरकुलवाल्यांना मोफत देणार आहोत. त्यांना फक्त गाडीचं भाडं द्यायचं. नाही आमदार साहेब, हा. सगळ्यांना ज्ञात आहे की लोकांना ज्ञात आहे की तहसीलदार SDM या सगळ्या अवैध वाळू धंद्यामध्ये सहभागी असतात. ते काही झापलेलं नाहीये. आता तुमच्यासोबत येऊन ते स्वतःची पाठ थापटून घेत आहे. एवढे वर्ष इथं इथं अवैधरित्या चालू होतं. त्यांना तुम्ही जबाबदार धरत नाही, तुम्ही मंडळ अधिकारी किंवा इतर तलाठी वगैरे बनताय. मी अगोदरच सांगितलं की 15 दिवसापूर्वी आम्ही या ठिकाणी जेव्हा आलो, कारण की मी सन्मान्य तहसीलदार साहेबांना पण गेल्या वर्षभरापासून मागच्याच वेळेला आपण त्यांना सांगितलेलं होतं की वाळू आपल्याला मोफत द्यावी लागेल. त्यावेळेला पावसाळा लागला होता नेमका. तर पुढच्या 8 महिन्यामध्ये त्यांनी सुद्धा प्रत्येक घरकुलवाल्याला 5-5 ब्रास ही वाळू ठिकाण देऊन दिला गेली पाहिजे होती. परंतु त्यांची कारणं त्यांना माहिती आणि मी ह्या आविर्भावात होतो की वाळू नक्कीच जितक्या जणांना शक्य आहे तितक्या जणांना दिल्या गेली असेल. कारण की 15,000 घरकुल माझ्या मतदारसंघामध्ये मंजूर झालेले आहेत. परंतु जेव्हा मला कळलं की पावसाळा पुन्हा लागला आणि ही वाळू दिल्या गेलेली नाही, मग मी चिडून सगळा शोधाशोध घेतली आणि त्यामध्ये हे गांभीर्य आढळलेलं आहे की हजारो ब्रास वाळू अवैधरित्या साठवणूक करून भेटलेली आहे. प्रश्न असा आहे आता हे तुम्ही सुरू केलं, आता तरी तुमच्या बाजूला असले तहसीलदार मंडळ अधिकारी पुढच्या काळात हे सातत्यपूर्ण ठेवतील का? या अवैधरित्यावर कारवाई करतील का? आणि अवैधरित्या असे जप्त केल्यानंतर ते गरिबाला पोहोचू करतील का? का तुम्हालाच पुन्हा इनिशिएटिव्ह घ्यावं लागेल? काही सूचना केल्यात का त्यांना? नाही, हे काम तर प्रशासनाचं आहेच आहे. परंतु आता मी जो पायंडा उचलला आहे, सगळ्यात पहिले तर ह्याची 100% इन्क्वायरी होणार. सगळ्यांच्या फोनच्या तपासण्या होऊन इन्क्वायरी करावी अशीच मदत मी श्रीमान बावनकुळे साहेबांकडे, महसूल मंत्री महोदयांकडे करणार आहे. आणि मला नाही वाटत की मंडळ अधिकारी आणि तलाठ्यांचा काही वाचायचा संबंध येतो. मला वाटतं ते बागुल मॅडम पण बहुतेक अगोदरच्या तलाठी मॅडम होत्या. त्या तर त्या दिवशी बनसोड ना काय बनसोड मॅडम त्या पण अगोदर होत्या इथं. त्यांना त्या दिवशी बोलावल्या, तहसीलदार साहेबांनी बोलावल्यावर पण त्या आलेल्या नव्हत्या. म्हणजे इन्व्हॉल्वमेंट ही ताबडतोब लक्षात येते. आणि ही जेव्हा चौकशी होईल, मला माहिती आहे मोठ्या गोष्टी ह्याच्यातनं बाहेर निघणार आहे. मी याचा पाठपुरावा सोडणार नाही. आणि इथून पुढे मी काही आमचे मित्र या सगळ्या अड्ड्यांवर देखरेखीकरता ठेवणार आहोत. मला अपेक्षा आहे की प्रशासनाने मला पुन्हा अशा गोष्टी करायला लावू नये. करायला लावल्या तर त्यांची प्रशासकीय जी काही लाईफ आहे अधिकारी महोदय म्हणून ती राहणार नाही. पण या प्रकरणी काही गुन्हा दाखल झालाय का? सचिन, किंवा आता हा काही विषय- प्रशासकीय कारवाई झाली का? फक्त तुम्ही इथं हे केलंय वाळू उपसा, तर याच्यावरती गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे ना. जस्ट आता आपण आत्ता आलेलो आहोत. याच्यानंतर ज्या काही प्रक्रिया होतील त्या होणार आहेत. आणि माझा असा रोल असतो कधी कुणालाही संधी देऊ नये कोर्टात जाऊन काही स्टे भेटण्याची. म्हणून व्यवस्थितरित्या सगळ्यांना शो कॉजेस देऊ, त्यांना कारणं विचारू, त्यांचं म्हणणं ऐकून घेऊ. आणि ते म्हणजे काय म्हणतात त्याला कार्यवाहीपासून तर वाचूच शकणार नाही, पण स्टेप बाय स्टेप घेऊ. आज पहिला दिवस आहे. अगोदर आम्ही हे स्टॉक हुडकून काढले आणि आज प्रत्यक्ष सगळे हायवाज आम्ही सरकार